नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। या चॅनलमध्ये आपण पाहत आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत स्पर्धा गणित। पाहूया तर मग आजचं गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न, चौरसांची संख्या काढणे। अगदी सोप्या पद्धतीने चौरसांची संख्या अगदी सेकंदात कशा पद्धतीने काढायची आहे, अगदी सोपं करून या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पाहूया तर मग उदाहरण। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की चौकोनांची किंवा आयतांची संख्या कशी काढायची। या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत चौरसांची संख्या कशी काढायची आहे। तर सुरुवातीला या ठिकाणी आपण पाहूयात चौरसांची संख्या काढण्यासाठी सुरुवातीला आपण आडव्या रोज मध्ये या ठिकाणी नंबर देणार आहोत 1 2 3। त्यानंतर उभ्या रोज मध्ये सुद्धा या ठिकाणी नंबर देणार आहोत 1 2 3। आता काय करायचं आहे आपल्याला, शेवटच्या ज्या संख्या आहेत म्हणजे या ठिकाणी आडव्या रोज मध्ये शेवटची संख्या किती आहे 3 आणि उभ्या रोज मध्ये शेवटची संख्या किती आहे 3, या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे। 3 गुणिले 3, 3 गुणिले 3 बरोबर 3 त्रिक 9। याच्यानंतर त्याच्या अगोदरची संख्या किती आहे 2, परत या ठिकाणी आडव्या रोज मधली त्या अगोदरची संख्या 2, या दोन्हींचा गुणाकार करा। 2 गुणिले 2 बरोबर 2 दोन्ही 4। त्यानंतर कोणती संख्या राहिली 1, 1 गुणिले 1 बरोबर किती 1। आता हा सर्व गुणाकार जो आलेला यांची बेरीज करा। 9 आणि 4 किती झाले 13, 13 आणि 1 किती झाले 14। म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 14 चौरस आहेत। पाहूया तर मग पुढील उदाहरण। पहा आकृतीचं निरीक्षण करा। या आकृतीमध्ये आपल्याला चौरसांची संख्या काढायची आहे। क्रमांक द्या सुरुवातीला आडव्या रोज मध्ये 1 2 3 4, उभ्या रोज मध्ये 1 2 3 4। आता काय करायचं आहे, आडव्या रोज मधली शेवटची संख्या 4, उभ्या रोज मधली शेवटची संख्या 4, या दोन्हींचा गुणाकार करा। म्हणजे 4 गुणिले 4 बरोबर 4 चौक 16। त्यानंतर या संख्येच्या अलीकडच्या संख्या घ्या। उभ्या रोज मधली 4, त्याच्या अलीकडची संख्या 3, आडव्या रोज मधली संख्या 4, त्याच्या अगोदरची संख्या 3, नंतर ह्या दोन्हींचा गुणाकार करा। 3 गुणिले 3 बरोबर 3 त्रिक 9। त्यानंतर या ठिकाणी 2 गुणिले 2 यांचा गुणाकार करू। 2 गुणिले 2 बरोबर किती 4। त्यानंतर शिल्लक एकच राहिलं म्हणून 1 गुणिले 1 करा। 1 गुणिले 1 बरोबर किती 1 करा। या ठिकाणी या गुणाकारांची बेरीज 16 आणि 9 25, 25 आणि 4 29, 29 आणि 31। एकूण चौरसांची संख्या या ठिकाणी आलेली आहे 30। 30 चौरस या ठिकाणी या उदाहरणामध्ये आहेत। चला पाहूया तर मग पुढील उदाहरण लगेच। पहा उदाहरण। या आकृतीमध्ये परत चौरसांची संख्या आपल्याला काढायची आहे। पद्धत तीच आहे, ट्रिक तीच आहे। सुरुवातीला आडव्या रोज मध्ये क्रमांक द्या 1 पासून 1 2 3 4 5 6। त्यानंतर उभी रोज 1 2 3 4। आता आडव्या रोज मधला शेवटचा अंक 6, उभ्या रोज मधला शेवटचा अंक 4, या दोन्हींचा गुणाकार करा। म्हणजे 6 गुणिले 4 बरोबर 6 चौक 24। त्यानंतर उभ्या रोज मधलं 4 च्या अगोदरची संख्या 3, त्यानंतर 6 च्या अगोदरची संख्या इथं 5 आहे, करा ह्या दोन्हींचा गुणाकार। 5 गुणिले 3 बरोबर 15। त्यानंतर या ठिकाणी 2 आहे उभ्या रोज मधला आणि 5 च्या अलीकडचा अंक 4 क्रमाने घ्या। किती आलं 4 गुणिले 2 बरोबर किती आलं 8। आता उभ्या रोज मध्ये
आडव्या रोज मध्ये या ठिकाणी आडव्या रोज मध्ये 3 आहे, उभ्या रोज मधला 1, या दोन्हींचा गुणाकार करा. 3 गुणिले 1 बरोबर 3 1 3. करा या ठिकाणी बेरीज. 4 4 आणि 5 9, 9 8 17, 17 आणि 3 20 ला शून्याचा 4 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 किती झाले 5. म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती आली 50. 50 चौरस. चला या ठिकाणी ही जी खाली आकृती दिलेली आहे लाल कलर मध्ये काढलेली आकृती आहे, ही आकृती तुमच्यासाठी आहे. हा प्रश्न खास तुमच्यासाठी आहे. हा प्रश्न या ठिकाणी तुम्ही सोडवायचा आहे आणि सोडवल्यानंतर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका. अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेसाठी ट्रिक चे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.